श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा येण्यासाठी 66 दिवस राहिलेत, अगदी मोजून 66 डेज. आणि हे कधी उडून जातील ना समजणार पण नाही. आज आम्ही चाललोय मूर्ती बघायला. म्हणजे डोंबिवलीमध्ये माझा एक मित्र आहे, त्याचं शॉप आहे गणपतीवाले म्हणून. म्हणजे त्याचं नाव अलंकार आहे, शॉपचं नाव गणपतीवाले आहे. तिथे चाललोय मूर्ती बघायला. त्याच्याकडे ऍक्च्युली म्हणजे त्याने ना लॉकडाऊनच्या टाइमला म्हणजे 2021 मध्ये चालू केलं होतं हे. आणि यंदाचं त्याचं 5वं वर्ष असून सुद्धा त्याच्याकडे इतक्या मूर्त्या, इतक्या बुकिंग्स असतात. कारण का त्याच्याकडे मूर्ती बघायला व्हरायटी इतकी आहे. सेकंड सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या ठेवतच नाही. जर ऑर्डर असेल तरच ठेवतो. त्याच्याकडे 100 आउट ऑफ 100 मूर्त्या, 100% मूर्त्या ह्या शाडू मातीच्या असतात. ते कलर सुद्धा इको फ्रेंडली वापरतात, त्यामुळे प्रश्नच येत नाही. त्यामुळे आम्ही तिथूनच मूर्ती घेतो. सो आपण आता चाललोय मूर्ती पसंत करायला. मी आज नाही बुकिंग करणार, मी दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीच्या दिवशी बुकिंग करते. तर मी त्याच दिवशी बुकिंग करणार, कारण का नवीन नवीन मूर्त्या येत राहतात. आणि आषाढी एकादशीचा मी मुहूर्त असं पकडलंय स्वतःच मनाने की त्या दिवशी आपण मूर्ती बुक करू म्हणून. सो आता आपण मूर्त्या बघायला चाललोय. तो माझ्या बरोबर राहा अगदी शेवटपर्यंत. व्हिडिओमध्ये मी सगळ्या मूर्त्या तुम्हाला दाखवते. किती त्याच्याकडे चॉईस आहे, म्हणजे व्हरायटीज आहेत त्याही दाखवते. तुम्हाला पण नक्की आवडतील. सो स्टे ट्यून. आणि जर डोंबिवलीत मूर्ती घेणार असाल तर एकदा इथे जा, ट्राय करा, बघा मूर्त्या किती सुंदर आहेत. म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिसला जे फिनिशिंग येतं ते त्यांनी शाडू मातीच्या मूर्त्यांना आणलंय. मूर्त्या खूप सुंदर, सुबक आणि अगदी कलरफुल आहेत. तुम्हाला आवडतील. मी माझ्या घरचा गणपती तिथूनच आणते. सो बघा, ट्राय करा, शेवटपर्यंत राहा व्हिडिओमध्ये. मी सगळ्या मूर्त्या दाखवायचा प्रयत्न करेन. 3 वर्ष आधी जेव्हा मी गणपती बसवायचं डिसिजन घेतलं, म्हणजे माझा नवसाचा गणपती आहे, सगळ्यांना माहितीच आहे. आणि आम्ही डोंबिवलीत पण तेव्हा नवीन होतो, जस्ट शिफ्ट झालो होतो. त्यावेळेला आम्ही भरपूर शोधलं, पण मला याच एका दुकानात का माहीत नाही गणपती खरंच खूप आवडला. म्हणजे आमच्या घरचा पहिला गणपती हा याच शॉपमधून आला होता. ही बघा किती सुंदर मूर्ती आहे ना बाप्पाची. अजून काम चालू आहे, कलर करायचं आहे, थोडंफार काम बाकी आहे, तरी सुद्धा मूर्ती इतकी सुंदर दिसते. आता आपल्या इथे परेलला कसं मला माहिती आहे की या पर्टिक्युलर ठिकाणी मूर्त्या चांगल्या भेटतात, छान भेटतात गणपतीच्या. पण डोंबिवलीमध्ये आल्यानंतर आमचं पहिलंच वर्ष डोंबिवलीतलं आणि गणपतीचं पण पहिलंच वर्ष, त्यामुळे समजतच नव्हतं की मूर्ती कुठून घ्यायची. त्यावेळेला आम्ही डोंबिवलीत बऱ्याच दुकानात फिरलो, म्हणजे भरपूर दुकानं पाहिली, भरपूर मूर्त्या पाहिल्या. पण इथे आम्हाला आमचा पहिला गणपती भेटला. म्हणजे मूर्ती इतकी छान आणि सुंदर होती की युक्तिकाला असं म्हणजे बघता क्षणी आवडली आणि आम्ही ती मूर्ती बुक केली. हे बघा, एकाच पॅटर्नच्या आहेत या सगळ्या मूर्त्या, पण त्यांच्यामध्ये किती कलर ऑप्शन्स आहेत. सगळ्याच मूर्त्या इतक्या सुंदर आहेत ना. मला प्रत्येक शेल्फवरची एक मूर्ती तर आवडत होतीच, त्यामुळे जाम कन्फ्युजन होतं. म्हणूनच आम्ही युक्तिकाला आणतो आणि युक्तिकाच्याच आवडीची मूर्ती घेतो. ती येते, मूर्ती पसंत करते आणि तीच मूर्ती फायनलाइज होते. आम्ही सेकंड डिस्कशन करतच नाही. मी आज नाही मूर्ती बुक करणार आहे, अजून एक फेरी माझी होईल युक्तिकाबरोबर. मग त्याच्यानंतर तिला जी मूर्ती आवडेल ती मूर्ती फायनलाइज होईल. युक्तिका नेहमी छोटी मूर्ती सिलेक्ट करते, कारण तिला ती स्वतः डोक्यावरून घरी आणायची असते. त्यामुळे तिला जी झेपेल अशीच ती मूर्ती सिलेक्ट करते. आताचं जे हे नवीन जनरेशन आहे ना, जेनझी, त्या लोकांमध्ये बघितलं ना तर सणांचं महत्त्व खूप कमी होत चाललं आहे. पण त्या बाबतीत मी खूप लकी आहे, कारण युक्तिकाला तेवढंच महत्त्व आहे प्रत्येक सणाचं. ती तेवढीच एन्थुझियास्टिक असते जेवढे आपण आपल्या लहानपणी होतो. बऱ्याच मूर्त्या बुक झाल्या आहेत. म्हणजे आता हे जे येलो कलरचे टॅग दिसत आहेत ना तुम्हाला, त्या सगळ्या मूर्त्या बुक झालेल्या आहेत. ओके, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे ती म्हणजे की आता हा जो काही व्हिडिओ मी रेकॉर्ड करते, फोनने असेल, कॅमेराने असेल, जसा पण हा एक्झॅक्ट जसा व्हिडिओ मी रेकॉर्ड केला आहे ना, मी तसाच अपलोड करणार आहे. एडिटिंगमध्ये त्याला कुठच्याही प्रकारचा इफेक्ट द्यायचा मी प्रयत्न नाही करणार आहे. का माहिती आहे, कारण भरपूर वेळ असं होतं की आपण एखाद्या यूट्यूबरचा व्हिडिओ बघतो, त्या ठिकाणी जातो आणि मग आपल्याला जसं दाखवलं आहे तसं भेटत नाही. तर मला तसं करायचं नाही आहे, कारण माझे जे जुने फॉलोअर्स आहेत किंवा जे जुने प्रेक्षक आहेत त्यांना माहिती आहे की मी जेन्युइन रिव्ह्यू देते. जर मला एखादी गोष्टी आवडली असेल तरच त्याचा मी व्हिडिओ बनवते आणि अपलोड करते.
आता तुम्हाला ज्या या मूर्त्या दिसत आहेत ना, एक्झॅक्ट तशाच असणार आहेत. किंबहुना तुम्हाला त्या मूर्त्या अजून आकर्षक, अजून सुंदर दिसतील जर तुम्ही प्रत्यक्षात जाऊन पाहिल्या. आता ही बघा, ही जी मूर्ती आहे ना, ही मला आणि पूनमला, आम्हा दोघींना पण खूप आवडली आहे. 99% हीच मूर्ती आम्ही यावर्षी बुक करू. 99% यासाठी की युक्तिकाला पण आवडायला हवी ना. आम्ही ट्राय करणार आहे तिला याच मूर्तीवर कन्व्हिन्स करायला. बघू आता कन्व्हिन्स होते की नाही ते, पण आम्हाला खूप आवडली आहे. मी इथे पुढे काही मूर्तींचे फोटो अपलोड केलेत जे पर्सनली मला आवडल्या, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की कशा प्रकारच्या मूर्त्या आहेत किंवा त्यांचं फिनिशिंग कसं आहे. जर तुमचं मूर्ती घेण्याचं ठिकाण फिक्स नसेल आणि तुम्ही अजून काही शॉप्स एक्सप्लोअर करणार असाल तर माझ्या सांगण्यावरून एकदा या शॉपला नक्की व्हिजिट करा. तुम्हाला मूर्ती नक्की आवडेल. मी इथला ॲड्रेस, फोन नंबर आणि वर्किंग आवर्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर देईनच, पण तुम्ही इथे गेल्यानंतर तुमचा जो काय एक्सपिरियन्स असेल, चांगला वाईट जसा पण असेल, तो माझ्याबरोबर शेअर करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.